सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला वाटतं मधलं काही एखाद 2 वर्ष सोडता दरवर्षी आपल्या मंडळाला ह्या आपल्या गणरायाच्या चरणी नतमस्तकाला उपस्थित मी नेहमीच राहिलोय. परंतु आज या उत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच राज्यमंत्री म्हणून आपल्या देवाच्या चरणी आलोय. हे आपल्या सर्वांमुळे शक्य झालंय. मंगळगड तालुक्याला जवळपास 50 वर्षाच्या नंतर हे मिळालेलं राज्यमंत्रीपद आहे. मागे झालेल्या विधानसभांच्या निवडणुकामध्ये आपण सर्व आमच्या सोबत राहिलात. आपण सर्वांनी आम्हाला भरपूर आशीर्वाद दिले. आणि आज खरं तर आचारसंहिता आहे, निवडणूक आहे. मी काही राजकीय वक्तव्य करणार नाही, धार्मिक कार्यक्रम आहे. परंतु ज्या पद्धतीने आपण मला आशीर्वाद दिले त्याच पद्धतीने आता नक्कीच जे माझे सर्व साथीदार असतील त्या सर्वांना आपण आशीर्वाद द्याल हा विश्वास आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्शवतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जे काही विकास कामं आपण करतोय त्या विकास कामांच्या बाबतीमध्ये वेगवेगळे पाठपुरावा करण्यासाठी, त्या विकास कामांना अजून गती देण्यासाठी नक्कीच आपण सर्व आमच्या साथीदारांना निवडून द्याल, त्यांना आशीर्वाद द्याल असा विश्वास दर्शवतो. अधिक वेळ घेत नाही. आपण दरवर्षी प्रमाणे सर्वप्रमाणे आपण हा माघी गणेशोत्सव अतिशय उत्साहामध्ये आपण सर्व साजरा करताय. ज्या काही पाण्याच्या बाबतीमध्ये देखील तक्रारी आहेत, अमोलभाई स्वतः आता इथे उपस्थित आहेत, नक्कीच त्याच्या बाबतीत देखील निवारण आपण करूच. आता आपण त्यावर्षी चर्चा देखील आपण नक्की करूया. परंतु ह्या योजनेच्या बाबतीमध्ये नक्कीच अनेक अडचणी काही जणांनी राजकारण म्हणून जाणून बुजून आणण्याचा प्रयत्न केला. नक्कीच त्याला जे काही राजकीय दृष्ट्या जे काही उत्तर द्यायचं ते आपण देऊच. परंतु प्रत्येक घरामध्ये हे पाणी 24 तास आलं पाहिजे ह्याकरिता ज्या काही उपाययोजना करायच्या त्या 100% केल्या जाते. त्याच्यामध्ये कुठेही राजकारण होणार नाही हा शब्द देखील आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतोय. पाणी ही शेवटी जीवनावश्यक वस्तू आहे, ते राजकारण करण्याचं माध्यम नाही. आणि म्हणून मला वाटतं त्या दृष्टीने जे काही आवश्यक आहे ते सगळ्याच गोष्टी इथे करण्यात येतील. सगळ्याच गोष्टी मी काही जाहीरपणे बोलत नाही, परंतु आपण त्याच्यावरती नक्की 2 मिनिटे चर्चा करू. अधिक वेळ घेत नाही. आपण सर्वांना पुन्हा एकदा या माघी गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.